हा खटला देशाच्या संरक्षण मंत्रालयाने या कुरुंदकरवर दाखल केलेला आहे। या व्यक्तीविरुद्ध UAPA कायदा म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट याचं कलम का लावलं नाही, याच्या विरुद्ध NIAचं कलम का लावलं नाही, कारण इतका गंभीर स्वरूपाचा देशद्रोहाचा गुन्हा आहे। एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या जाळ्यात सापडून त्या महिलेला आपल्या संरक्षण विषयक कागदपत्र पुरवली। विधिमंडळामध्ये विधानसभेमध्ये स्थगन प्रस्तावाच्या माध्यमातून प्रदीप कुरुंदकर या संरक्षण विभागाच्या एका मोठ्या शास्त्रज्ञानं आपल्या संरक्षण विभागाची गुप्त माहिती पाकिस्तानमधल्या एका हेर असलेल्या महिलेला दिली होती 2022 मध्ये वगैरे, ज्यामुळं संरक्षण खात्यावर त्यांच्यावर खटला दाखल केलेला आहे। तो खटला ATISच्या विशेष न्यायालयामध्ये चालू आहे। त्या खटल्यामध्ये बचाव करताना या प्रदीप कुरुंदकर या आरोपीच्या वकिलानं एक असा युक्तिवाद केला की जी माहिती मी त्या पाकिस्तानी महिलेला दिली होती ती गुप्त माहिती नव्हती, ती सार्वजनिक झालेली माहिती होती आणि कुठेतरी या व्यक्तीला कुठेतरी या प्रकरणातून बाहेर काढायचा प्रयत्न होतोय का, अशी शंका मी उपस्थित केली होती। कारण हा प्रदीप कुरुंदकर हा एक RSSच्या परिवारातला माणूस आहे। त्यांनी स्वतः एका वाहिनीला मुलाखत देताना 4 पिढ्यापासून माझे राष्ट्रीय स्वयंसेवक संघाबरोबरचे संबंध आहेत असं सांगितलेलं आहे। ती मुलाखत देखील उपलब्ध आहे। त्यामुळे थोडी शंका येते की हा गृहस्थ संरक्षण खात्याच्या एका प्रमुख प्रयोगशाळेचा डायरेक्टर होता, संचालक होता। अत्यंत महत्वाच्या पदी याची नेमणूक झाली होती। ब्रह्मोस मिसाईल, रुस्तम मिसाईल, क्षेपणास्त्र वगैरे याबद्दलची माहितीचं काम तो करत होता। याचा इंटरनेटच्या माध्यमातून एका पाकिस्तानी महिलेशी संबंध आला आणि पुढे ज्याला हनी ट्रॅप म्हणतात त्या महिलेने याला आकृष्ट केलं, गुंतवलं आणि त्याला वेळोवेळी त्याच्याकडून अतिशय महत्वाची गुप्त माहिती काढून घेतली आणि ती पाकिस्तानच्या सरकारला, लष्कराला, IASला पुरवली गेली। आता हा आरोप हा देशाच्या संरक्षण मंत्रालयाने केलेला आहे। हा खटला देशाच्या संरक्षण मंत्रालयाने या कुरुंदकरवर दाखल केलेला आहे आणि ATS कोर्टामध्ये हा खटला चालू आहे। यामध्ये आम्ही सरकारला प्रश्न असा विचारलेला आहे की महाराष्ट्रीयन ग्रस्त आहे, ही घटना महाराष्ट्रात घडलेली आहे, परंतु फक्त याच्यावर ऑफिशियल सिक्रेट्स ऍक्ट गुप्ततेचा भंग करण्याचा कायद्याचं कलम लावलेला आहे। या व्यक्तीविरुद्ध UAPA कायदा म्हणजे अनलॉफुल ऍक्टिव्हिटीज प्रिव्हेन्शन ऍक्ट याचं कलम का लावलं नाही, याच्या विरुद्ध देशद्रोहाचं कलम का लावलं नाही, याच्या विरुद्ध NIAचं कलम का लावलं नाही, कारण इतका गंभीर स्वरूपाचा देशद्रोहाचा गुन्हा आहे की अत्यंत उच्च पदस्थ अशा शास्त्रज्ञानं एका पाकिस्तानी गुप्तहेर महिलेच्या जाळ्यात
सापडून त्या महिलेला आपल्या संरक्षण विषयक कागदपत्र पुरवली। आता हा खटला भारतीय संरक्षण खात्यानं हा दाखल केलेला काही कोणी खासगी व्यक्तीने किंवा कोणी राजकीय व्यक्तीने केलेला नाही आणि या व्यक्तीला त्याच्यावर खटला करून त्याला शिक्षा तर झालीच पाहिजे, परंतु पाकिस्तानी गुप्तहेरांचं जाळं किती विस्तृतपणे पसरलेलं आहे आणि ते आपल्या देशाची संरक्षण विषयक गुपितं कशा प्रकारे फोडतात, कशा प्रकारे मिळवतात आणि विशेषतः महिलांचा वापर करून त्याला हनी ट्रॅप म्हटलं जातं, अशा सापळ्यात या अधिकाऱ्यांना पकडतात। पण आमची मागणी आहे की या अधिकाऱ्याचे जे सामाजिक संस्थांचे जे संबंध आहेत ते शोधले पाहिजेत। याची साखळी आणखी कुठे गेलेली आहे का, त्या सामाजिक संस्थेची तो संलग्न आहे, त्या सामाजिक संस्थेतले काही लोकांना देखील यांनी या आपल्या गटामध्ये सामील केलेला आहे का, आणि आज जो बचाव केलेला आहे की त्याने त्या पाकिस्तानी महिलेला पुरवलेली माहिती ही पब्लिक डोमेनमध्ये होती, सार्वजनिक होती। हा बचाव करण्याचा आणि त्या खटल्यातून बाहेर पडण्याचा मार्ग आहे, म्हणून माझी मागणी आहे की या व्यक्तीवर कायद्याची अधिक कलमं घातली पाहिजे, त्याला त्याच्याविरुद्ध देशद्रोहाचा गुन्हा दाखल केला पाहिजे, UAPAचा खटला दाखल केला पाहिजे आणि सरकारला वाटलं तर हा अतिशय गंभीर प्रश्न आहे, तो NIA कडे सोपवला गेला पाहिजे तपासाकरता। त्याची किती पाळंमुळं खोल प्रसरलेली आहेत याची माहिती काढणं गरजेचं आहे आणि देशाचे किती गुपितं, किती महत्वाची गुपितं या माणसानं पाकिस्तानला पोहोचवलेली आहेत याची माहिती घेणंही गरजेचं आहे।